15 डॅश डॅश 10 डॅश डॅश 5 डॅश डॅश या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हा प्रश्न अर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित आहे आणि असे प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र असं, इथं 10 पदांची बेरीज विचारली म्हणजे सूत्र काय, तर यस एन इज इक्वल टू एन डिवाइड बाय 2 इन द ब्रॅकेट 2a प्लस इन द ब्रॅकेट n मायनस 1 टू द ब्रॅकेट मल्टिप्लाय d ब्रॅकेट क्लोज. हे सूत्र आहे लेकरांनो. आता या सूत्रातील हे यशन म्हणजे काय, तर किती संख्यांची किती पदांची बेरीज पाहिजे. तर हे n2 म्हणजे काय, तर या संख्या मालिकेतील पद याला भागीला 2 कंसामध्ये 2a म्हणजे इथं आम्ही असं म्हणू शकतो की या सूत्राचं विवरण असं की n म्हणजे एकूण संख्या, टोटल नंबर. सूत्रातील हे ए म्हणजे काय, तर प्रारंभीची संख्या, अगेनेस्ट नंबर. आता सूत्रातील हे डी म्हणजे काय सर, तर याला म्हणतात डिफरंट किंवा डिफरन्स. लक्ष द्या, म्हणजे फरक दोन संख्यांमध्ये. आता इथं दोन संख्यांमधील फरक किती हा प्रश्न प्रथमतः मनाशी उपस्थित केला पाहिजे. 15, 10, 5 ही संख्या मालिका उलटी अशा पद्धतीनं दर्शवली. याला जर सर्क केलं लेकरांना तर 5, 10 आणि 15 असा हा फरक. 5, 10, 15 म्हणजे इथं 5, इथं सुद्धा 5, 20, 25 असा काही संख्या पुढे पुढे येतील. मात्र इथं गेर उलटे टाकले. 15, 10, 5 म्हणजे पुन्हा -5, -10, -15 असं उलट रिवर्स काम होईल. म्हणून आपण काय करायचं, ही श्रेणी उलटी दर्शवली, हिला सर्क करायचं. आता याच्यातला फरक किती, तर 5 मधून 10 गेले, 5 - 10, एक संख्या अधिक एक संख्या वजा. तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं. म्हणजे -5 हा फरक आम्हाला आढळतो. तुम्ही असं या संख्या श्रेणीनुसार जरी करायचं म्हटलं तर करता येते, पण डोके खाऊ. 15, 10, 5 -5 म्हणजे दोन संख्यामध्ये 5चा फरक आहे, मात्र -5 फरक आहे. हे ध्यानात घ्या, लक्ष द्या. माता याची मांडणी करायची कशी. 15, 10, 5 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज किती. सूत्र वाटल्यास पुन्हा मांडतो. Sn is equal to n divided by 2 in the bracket 2a plus in the bracket 9 minus 1 to the bracket multiply d आणि हा ब्रॅकेट पूर्ण. आम्हाला 10 पदांची बेरीज पाहिजे. म्हणजे Sn काय हो, तर Sn आमचं काय 10 बराबर हे n म्हणजे काय, तर या अंकमालिकेमध्ये असलेले एकूण पद 10 पदांची बेरीज पाहिजे. इथं सुद्धा यांच्या ठिकाणी 10 मांडावे लागतात लेकरांनो, भागीला 2 सूत्र सांगते त्याप्रमाणे. आता 2 सोबत ए गुणिला, ए म्हणजे अगेनेस्ट नंबर, प्रारंभीची संख्या. कोणती आहे प्रारंभीची संख्या, तर ही 15 आहे लेकरांनो. ही गुणिला घ्या. आता इथं अधिक चिन्ह द्या, पुन्हा चौकटी कंसामध्ये साधा कंस आहे, परत n म्हणून एकूण संख्या 10 वजा 1 करायचं आणि हा डिफरन्स काय, तर -5 हा गुणिला स्वरूपात मांडायचा. अशा पद्धतीनं ही सोडवण करावी लागते. आता हे 10वी संख्या कोणती, म्हणजे S10 किती बाबा, हे 10 बराबर हा भाग गेला 5 नसर, चौकटी कंसामध्ये हा गुणाकार 30 अधिक ही वजाबाकी 9, याला गुणिला असलेला हा कंस -5 मोठा कंस पूर्ण करा. म्हणजे S10 5 चौकटी कंसामध्ये 30 अधिक हा गुणाकार करून टाका. हे दोन कंस म्हणा, कंसातील पद म्हणा, परस्परांना गुणिला आहेत. म्हणजे 9 45 मात्र -45. ओके, पुढे चला सर.
S10 इज इक्वल टू 5. आता ह्याच्यातलं पहा कुठं नाही याचं चौकटी कंसामधला, तर 30 अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला आहे. अधिक वजा काय होते? वजा होते. चौकटी कंस पूर्ण. S10 इज इक्वल टू 5. आता या चौकटी कंसामध्ये एक संख्या अधिक आहे, एक संख्या वजा आहे. 30 अधिक आहे, 45 वजा आहे. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह म्हणजे -15 असं काहीच हे उत्तर. आणि S10 जी 10 पदांची बेरीज विचारली त्याचं उत्तर काय, तर हे 2 पद परस्परांना गुणिला आहेत. म्हणजे 15 × 5 = 75 मात्र -75 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर. ओके. अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.